महायुतीमध्ये मंत्रिमंडळाची शपथ घेतली। राज्यामध्ये माझी भूमिका तुमच्या सगळ्यांच्या समोर राज्याच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला। त्याच्यानंतरच्या काळामध्ये अधिवेशन सुरू झाल्यामुळं मला महाराष्ट्रात करता नाही, तरी देखील शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या समवेत गडचिरोली धुळे या जाण्याचा प्रयत्न केला आणि पिंपरी चिंचवडला पण एका कार्यक्रमाच्या निमित्तानं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित भाईंनी एक विविध कार्यकारी सोसायट्यांचा देश पातळीवर एक कार्यक्रम घेतला होता। त्याचा सुरुवात ही आपल्या पिंपरी चिंचवड नगरीतनं केली। त्या कार्यक्रमाला मी होतो, परंतु झेड कॅटेगरी खूप मोठी सुरक्षितता त्यांनी बाईची असल्यामुळं त्यावेळेस नाही जास्त हितगुज करता नाही, नागरिकांना निवेदन त्याच्यामध्ये आम्ही त्यांच्याबरोबर आलो आणि नंतर त्यांच्यावरचेच कार्यक्रम संपून त्यांना दिल्लीच्या विमानाने जायचं होतं, त्याच्यावर विमानतळावर सोडण्याच्या करता आम्ही सगळे गेलो। पण मी ठरवलं की ह्या शहराचं आणि माझं एक वेगळं आगळं अशा प्रकारचं नातं आहे आणि त्याच्यामुळं मला ह्या शहरामध्ये तसं बघितलं तर तुम्हाला सगळ्यांना भेटायचंच होतं। या शहराने मला अनेक जीवा आपल्या प्रेमाने आणि आपल्या आशीर्वादाने या पिंपरी चिंचवड शहराचा विकास करताना नापसूंचं समाधान 91 सालापासून आजपर्यंत मिळत गेलं। अगदी ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो गेले 30-32 वर्ष त्या बारामती विधानसभा मतदारसंघाप्रमाणेच मी पिंपरी चिंचवडवर करतो, कारण इथली माती आणि इथली माणसं मला माझीच वाटतात, माझीच आहेत असं मी तरी स्वतः मानतो। ही कामगारांची नगरी आहे। राज्यातील कानाकोपऱ्यातनं कामधंद्याच्या निमित्तानं पोटाची खळगी भरण्याच्या करता खूप मोठे समाज इथं आलेला आहे। माझ्या कोकणातनं आलाय, माझ्या खानदेशातनं आलाय, माझ्या विदर्भातनं मराठवाड्यातनं आलाय, पश्चिम महाराष्ट्रातनं आलाय आणि विशेषतः जे दुष्काळी आवर्षण प्रवण जिल्हे आणि तालुके आहेत तिथेही मधून अधून दुष्काळ पडतो। आताही तशाच पद्धतीची पाणी टंचाई परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्याही करता आम्ही सगळेजण मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आम्ही सगळे लक्ष ठेवून आहोत। आढावा परवाच घेतलेला आहे। परमेश्वरचरणी प्रार्थना करतो की गणेशोत्सवाच्या निमित्तानं तरी पाऊस यावा। सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये पाऊस दाखवलेला आहे। धरणाची परिस्थिती फार समाधानकारक आहे। आज देखील अजितनं ज्याचा उल्लेख केला त्याचा आढावा घेत असताना आपल्याला पाणी देणारी पवना धरण, भामा आसखेडचं अजून पाणी येत नाही, काम चाललेलं आहे। आंध्राचं पाणी 100 MLD रोज येतं आंध्र प्रकल्पाचं आणि त्याच्यामुळं त्याचाही मी आयुक्तांच्या समवेत आढावा घेतला, कारण शेवटी आपल्या शहराला उद्याची संकट डोळ्यासमोर ठेवून काही पावलं उचलावी लागतात। आज तुमच्या सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम असताना माझं ते कर्तव्य आहे, माझं ते काम आहे। मी ते करण्याच्या करता माझं सर्वस्व पणालाही लावतोय। आज इथं आल्यानंतर फार उत्साहाने माझं स्वागत करण्यात आलं। एवढे मोठे हार पार त्या वेगवेगळ्या प्रकारे क्रेनवरून मला हार घालण्यात आले। JCB मधनं फुलांची पाकळ्यांची उधळण करण्यात आली। जाताना इथपर्यंत येताना माझे नागरिक देखील अतिशय आनंदाने, मग आमच्या मुली असतील, आमची मुलं असतील, आमचे बंधू भगिनी असतील, आमच्या माता असतील, सगळेजण अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत होते। दादा दादा करून ओरडत होते,
माझं लक्ष त्यांच्याकडे कसं जाईल हे ते पाहत होते. या प्रेमाने देखील मी भारावून गेलो. खर तर माणूस आई वडिलांच्या पोटी जन्माला येतो, परंतु आल्यानंतर ती व्यक्ती आपापल्या परीने काम करते. परंतु एवढं उदंड अशा प्रकारचं प्रेम, सत्ता असू द्यात सत्ता नसू द्यात, तरी देखील तुम्ही एखादा अपवाद वगळता नेहमी माझ्या विचाराची माणसं इथं निवडून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आम्ही पण या शहराचा चेहरा मोहरा बदलण्याच्या करता जे काही केंद्राचा राज्याचा निधी आणता येईल, जिल्ह्याच्या संदर्भातले निर्णय पटापटा घेता येतील, चांगले चांगले अधिकारी आयुक्त म्हणून आणता येतील आणि उद्याची 50 वर्ष डोळ्यासमोर ठेवून कामं करता येतील. जसं आता आंध्र प्रकल्पाचं भामा आसखेडचं आणि पवनाचं पाणी आपल्याला पुरणार नाही, काही वर्षांनी ते कमी पडेल. ज्या पद्धतीनं शहराचा सभोवतालचा भाग वाढतोय, रिंग रोडच्या कामाला आता आम्ही सुरुवात करतोय. पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या जमीन ताब्यामध्ये घेण्याचं काम चाललेलं आहे. पर्वत चांदणी चौकातल्या उड्डाणपुलाच्या निमित्तानं गडकरी साहेब आले असताना त्यांना विनंती केली, गडकरी साहेब ह्या 2 शहराचा व्याप बघता इनर देखील रिंग रोड जो PMRD न केलेला आहे तो तुम्ही रस्ते विकास महामंडळाने आम्हाला करून द्या. त्यांनी त्याच्यामध्ये सकारात्मकता दाखवलेली आहे. आपल्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ त्या ठिकाणी करायचंय, आपल्याला मेट्रोची कामं पूर्णत्वाला न्यायची आहेत, आपल्याला त्याच्या संदर्भामध्ये रोडची कामं आणि ही सगळी कामं करत असताना वेगवेगळे जे काही इतर प्रश्न आहेत ते पण प्रश्न त्या ठिकाणी सोडवायचे. जनरल मोटर्स सारखा एवढा मोठा उद्योग काही कारणांनी बंद पडला, तिथं त्याच जागी हुंडाईचा उद्योग कसा येईल आणि तिथल्या कामगारांना कसं न्याय देता येईल याबद्दलचा पण आम्हा लोकांचा प्रयत्न चाललेला आहे. जपानला देवेंद्र फडणवीस साहेबांना पाठवलेले आज रात्रीपर्यंत येतील. जपान एक प्रगत राष्ट्र म्हणून ओळखलं जातं. तिथं देखील कशा प्रकारे तिकडची गुंतवणूक आपल्याला आणता येईल. जायकाच्या निमित्तानं तर आपण मोठ्या प्रमाणावर निधी पुण्याच्या नदीच्या नूतनीकरणाच्या निमित्तानं आपण आणलेला आहे. अशा पद्धतीनं ही सगळी कामं करण्याच्या करता करोडो रुपयाचा पैसा लागतो. तुम्हाला माहिती आहे पिंपरी चिंचवडकरांनो, पूर्वी JNNURM जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशन मधनं मोठा निधी आणण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं. स्मार्ट सिटीच्या निमित्तानं आपण निधी आणण्याच्या मध्ये यशस्वी झालो. राज्याचा काही प्रमाणात निधी कसा मिळता येईल, राज्याकडनं पाणी कसं मिळवता येईल. आत्ताच पाण्याच्या बद्दल बोलत असताना ही धरणं कमी पडल्यानंतर टाटाची धरणं जी आहेत ज्याच्यावर वीज तयार होते, पिंपरी चिंचवडकरांनो तुम्ही लिहून ठेवा. आज मी जे सांगतोय ते कधी ना कधी आपल्याला टाटाच्या धरणातनं वीज तयार करण्याच्या ऐवजी तुम्ही ते वीज आम्ही दुसरीकडनं तुम्हाला उपलब्ध करून देतोय, पण ते पाणी आम्हाला पिंपरी चिंचवडला प्यायला दिलं पाहिजे. अशा प्रकारचा देखील कठोर निर्णय पुढे आपल्याला घ्यावा लागेल. कारण वर साईटच राहिलं नाही. तिकडे कुकरीची 5 धरणं केली, घोड धरण झालं, इकडे चास कमान झालं, भामा आसखेड झालं, इकडं पावना झालं, इकडं वरसगाव पानशेत खडकवासला टेमघर झालं, टाटाचं मुळशी मोठं धरण झालं, पलीकडच्या भागात थोडस बाडगर, निरादेवघर, गुंजवणी, वीर ती धरणं झाली. सगळ्यात जास्त धरणं तुमच्या माझ्या जिल्ह्यात आहे. शेवटी शेतकऱ्यांनाही पाणी मिळालं पाहिजे, शेवटी माणसांना जनावरांना पण प्यायला पाणी मिळालं पाहिजे आणि त्याच्याशिवाय शहराचा खऱ्या अर्थाने काय पालट करता येत नाही. आता तर आम्ही पुढे जाऊन जे तुम्ही पाणी वापरतात त्याच्यातलं मोठ्या प्रमाणावर पाणी ड्रेनेजच्या निमित्तानं बाहेर पडतं, त्याच्यावर सिवरेज ट्रीटमेंट प्लांट STP त्याला म्हणतात, ते लावून ते पाणी योग्य वापरण्याजोगं करायचं आणि ते इंडस्ट्रीला द्यायचं आणि MIDCला दिलेलं चांगलं पाणी ते आपल्याला प्यायला घ्यायचं. आता राज्यामध्ये ते धोरण आम्ही स्वीकारलेलं आहे. मित्रांनो, गेले 30-32 वर्षामध्ये अनेक वर्ष मला पदामध्ये काम करण्याची संधी मिळाली. आज मी 5व्यांदा एकनाथराव शिंदेच्या मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे. त्याच्यावर जनतेने महाराष्ट्राने मला खूप दिलं, परंतु हे सगळं करत असताना
किंवा मी परवा पेपरला वाचलं असेल, पुणे ते नाशिक रेल्वेचं काम मी आता गतीने करतोय. काही फ्लायओव्हरची कामं आपल्याला करायची. आज त्याच्याबद्दलचा पण आढावा घेतला. मधल्या काळामध्ये आपण सरकारमध्ये नव्हतो त्यावेळेस काही वेगवेगळ्या पद्धतीनं भ्रष्टाचाराच्या बद्दलचे काही आरोप झाले, रिंग झाली टेंडर मध्ये, असंही आपण ऐकलं. त्याच्याही खोलामध्ये जाऊन काय वस्तुस्थिती मी पाहणार आहे, चुकलेलं असेल तर इन्क्वायरी करून त्याच्याबद्दल कडक कारवाई केली जाईल. मी मगाशी जे म्हणालो, अजितने सांगितलं ते खरं आहे. मी चांगल्या कामाच्या पाठीशी उभा राहतो, अधिकारी चांगले आणतो. अधिकाऱ्यांना पण आता सगळ्यांना सांगितलं की बाबांनो, मी आता आलेलो आहे, मी वरचेवर आढावा घेणार आहे. दर आठवड्यातनं एक दिवस मी पुणे जिल्हा, पुणे शहर, पिंपरी चिंचवड ह्या भागाला देणार आहे. पुण्यात जरी असलो तरी पिंपरी चिंचवडचा आढावा तिथनं पण घेता येतो. मी त्यांना सांगितलं की माझी कामाची सुरुवात तर पहाटे 6ला, पावणे 6ला सुरू होते. त्याच्यातनं काही साईट अशा आहेत की जिथं मला भेटी देण्याची गरज आहे, जे मी मागे द्यायचो. आणि मी का लवकर जातो, तर मी तिथं लवकर गेल्यानंतर इतर नागरिकांना त्रास होत नाही. मी जर 9-10ला गेलो की सगळं, आता आज येताना पण मला इतकं वाईट वाटत होतं, ट्रॅफिक बंद करतात. मला जी कॅटेगरी Z+ दिलेली आहे त्याच्यावर पोलिसांचं काम करावं लागतं, त्यांना बंदोबस्त द्यावा लागतो. पण त्याचबरोबर खूप नागरिकांचा वेळ आणि त्या ठिकाणी त्यांना थांबत पण बसावं लागतं, हेही मला पटत नाही. आणि त्याच्यामुळं निम्म्याच्या वर पिंपरी चिंचवडकर झोपले असताना सकाळी लवकर यायचं, बघून पटकन निघून जायचं. म्हणजे तुम्हालाही समाधान, मलाही तिथं गर्दी नाही. कारण इतर वेळेस 9-10च्या पुढे आलो तर पाहण्याच्या पेक्षा कार्यकर्ते चहूबाजूने इतके गर्दी करतात की आपल्याला ती पाहणी करता येत नाही, सूचना करता येत नाही. आणि हे मला नवं नाही, ही माझी आवड आहे, ही माझी पॅशन आहे. शेवटी मिळालेल्या पदाचा आणि सत्तेचा वापर हा सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्याच्या करता करायचा असतो, हे आपल्याला शिकवण आहे. आणि त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही यावेळेस जी भूमिका घेतली त्याच्या संदर्भामध्ये काही जण म्हणतात की असं कसं. मित्रांनो, मी आपल्याला सगळ्यांना स्पष्ट सांगतो, आपल्या मार्फत महाराष्ट्राला सांगतो, आम्ही आमची विचारधारा सोडलेली नाहीये. छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर, ह्या सगळ्या ज्या महिला होऊन गेल्या, त्याचबरोबर शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा. मला आज अनेकांनी संविधान दिलं, अनेकांनी काही पांडुरंगाची मूर्ती दिली, बुद्धाची, आमची गौतम बुद्धाची मूर्ती त्या ठिकाणी दिली. अनेक वेगवेगळ्या त्यांनी प्रेमापोटी खूप काही देण्याचा प्रयत्न केला. नाही घ्यावं तर ते नाराज. काय उपमुख्यमंत्री झाला, आम्ही आणलेलं घेत पण नाही, काय ताटलाय. घ्यावं तर याला इतके वर्ष देतोय तरी घेतोयच, काय करायचा प्रश्न पडतो. परंतु मलाही कुणाच्या भावना दुखवायच्या नव्हत्या. तुमचा आदर, तुमचा सन्मान, ह्याच्यातच मला समाधान मिळत असतं आणि त्याच्यातून मी ते सगळं स्वीकारण्याचा प्रयत्न करत असतो. मित्रांनो, ह्याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु या शाहू फुले आंबेडकरांचा विचार, साधू संतांचा विचार, माऊली तुकोबाचा विचार, वारकरी संप्रदायाचा विचार, हाच खऱ्या अर्थाने समाजाला दिशा देण्याचं काम करतो, समाजाला विजन दाखवण्याचं काम करतो. आणि म्हणूनच मी आपल्याला सगळ्यांना, ह्या महापुरुषांना अभिवादन करत असताना आणि श्री संत माऊली आणि श्री संत तुकाराम महाराजांच्या चरणी नतमस्तक होत असताना ह्या उद्योग नगरीमध्ये हा मेळावा घेण्या पाठीमागचं कारण, अलीकडं बरेच जण म्हणतात की बाबा त्यांनी ही भूमिका घेतली, शिवसेना आणि भाजप बरोबर हे गेले. हे काही नवीन नाही. देशाच्या एकंदरीत राजकारणामध्ये अनेक गोष्टी घडत असतात. मी सुरुवातीला सांगितलं, आम्ही विचारधारा सोडली नाही. सर्व धर्म समभाव ही जी काही आपली भूमिका आहे, त्याच्यामध्ये मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक, विशेषतः माझा मुस्लिम बांधव
ह्या सगळ्यांना सुरक्षित वाटलं पाहिजे. ह्या सगळ्यांना आमचाही विचार हे सरकार करताय, सरकारमधले मंत्री करतायत, हे त्यांना कृतीतनं दिसलं पाहिजे. मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की पाठीमागे पण 2019ला ज्या शिवसेना भाजपची 25 वर्षाची युती होती, त्यापैकी शिवसेनेबरोबरच कधी कोण म्हणलं होतं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेबरोबर जाईल? पण गेली. आम्ही पण उद्धव ठाकरे साहेबांच्या बरोबर काम केलं. कोरोना सारख्या संकटाच्या काळामध्ये मी त्या मंत्रालयामध्ये सकाळी 8:30 वाजल्यापासून जाऊन बसायचो. दर आठवड्याला शुक्रवारी पुणे पिंपरी चिंचवडच्या जम्बो हॉस्पिटल आणि ग्रामीणच्या भागाचे ऑक्सिजन आहे का, पॅरामेडिकल स्टाफ आहे का, त्याच्यामध्ये व्हेंटिलेटर्स आहेत का, त्याच्या संदर्भातलं व्हॅक्सिन आहे का, रेमडेसिवीर इंजेक्शन आहे का, काही ते कित्येक गोष्टी आपण त्या ठिकाणी करायचो. डॉक्टरांच्या अडीअडचणी दूर करायचो, अँब्युलन्स द्यायचो, खूप काही करायचो, कारण ती आपली जबाबदारी होती. हे सगळं करत असताना काही राजकीय स्थित्यंतर घडली. ह्याच्यामध्ये सगळ्यांनी बसूनच तसं बघितलं तर निर्णय घेतला. परंतु काहींना थोडस ते वेगळं वाटलं. हरकत नाही मित्रांनो, मी पण तुमच्या सगळ्यांच्या मुळे आज 32 ते 35 वर्ष राजकीय जीवनामध्ये काम करतोय. आज मी पायाला भिंगरी बांधल्यासारखं त्या ठिकाणी फिरत असतो आणि मी तुमचं प्रेम आहे तोपर्यंत फिरत राहणार, काम करत राहणार. हा पण शब्द या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना देतो. पण मित्रांनो, मी हे सगळं बघत असताना आज आपल्या देशामध्ये काय परिस्थिती आहे? आज आपल्या देशात परवा चंद्रयान 3 ह्या मध्ये आपल्याला यश मिळालं. हे यशस्वी लँडिंग तिथं आपल्या शास्त्रज्ञांनी, आपल्या टेक्निशियन लोकांनी, तंत्रज्ञांनी, आपल्या इंजिनियर लोकांनी, आपल्या संशोधकांनी, देशवासियांनी, ह्या इस्रो संस्थेसह सर्वांनी अथक परिश्रम घेतले. देशाचे पंतप्रधान या नात्याने नरेंद्र मोदींनी पूर्णपणे जे आशीर्वाद असतो, पाठिंबा असतो, सरकार पाठीशी उभं राहिलं पाहिजे, तेही त्यांनी त्यामध्ये करून दाखवलं. आणि अमेरिका, चीन आणि रशिया नंतर भारत जगात 4था अंतराळ शक्ती त्या ठिकाणी ठरलेला आहे. अतिशय अभिमानास्पद ही बाब आहे. त्याच्यामध्ये आपल्या सगळ्या भारतीयांना अभिमान आहे. आपण हे सगळं होत असताना ते पाहत होतो. टीव्ही वाले सांगत होते आता खाली आलं, इतके मीटर राहिलं. आता आपल्याला वाटत होतं आता काय होणार. सर्वांची उत्कंठा शिगेला पोहोचलेली होती आणि ते टेकलं की लोकांनी एवढा आनंद व्यक्त केला. भारत माता की. शेवटी भारत माता आपली आहे, भारत आपला देश आहे. आज या देशाला सुरक्षित ठेवण्याचं काम एक मजबूत नेता या नात्याने मोदी साहेब करतायत. त्या संदर्भामध्ये तुम्ही पहा, पूर्वी या देशाला नेहरूंचं नेतृत्व मिळालं, त्यावेळेस अनेक दिग्गज नेते होते. सरदार वल्लभभाई पटेल होते, अनेक वेगवेगळे मान्यवर त्यावेळेस होऊन गेले. परंतु एकच जागा असते, कुणाला तरी एकालाच नेतृत्व मिळतं. करिश्मा होता त्यांचा. महात्मा गांधी होते, त्यांनी अहिंसेच्या मार्गाने कसं देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं असतं ते जगाला दाखवून दिलं. आज त्याही गोष्टीचा आपल्याला अभिमान आहे. त्याचबरोबर त्याच्यानंतरच्या काळामध्ये ते करिश्मा असणारं नेतृत्व अचानक आपल्यातनं गेल्यानंतर लाल बहादूर शास्त्रीजींचं नेतृत्व आलं. त्यांना कमी काळ मिळाला, परंतु जय जवान जय किसान आज ही घोषणा सगळ्यांना प्रेरणा देते, स्फूर्ती देते, अंगावर शारे आणते. त्याच्यानंतरच्या काळामध्ये ताशकंदला त्यांचं दुःखद निधन झालं. त्याच्यानंतरच्या काळात इंदिराजी आल्या, एक कणखर नेत्या, मजबूत नेत्या. सगळ्यांना वाटत होतं या काय करणार, परंतु पोलादी महिला म्हणून त्यांची ओळख झाली. त्यांनी पण उत्तम प्रकारचं नेतृत्व दिलं. थोडासा इमर्जन्सीचा काळ जर सोडला तर त्यांनी पण देशाला
चांगल्या पद्धतीनं एक न्याय देण्याची भूमिका घेतली, पुढे नेण्याची भूमिका घेतली, त्याच्या संदर्भामध्ये सर्वांगीण विकास करण्याची भूमिका घेतली. अचानक काही घटना घडली, त्या आपल्यातनं गेल्यानंतर राजीवजी आले. राजीवजींचा कमी काळ मिळाला, पण जी क्रांती आपल्याला मोबाईल आणि ही सगळी कॉम्प्युटरची पाहायला मिळते, त्याचे खरे जनक आहे राजीव गांधी. आणि त्या काळामध्ये अनेकांनी हे कॉम्प्युटर आल्यानंतर बेकारी वाढेल, सगळं लोकांना नोकऱ्या मिळणार नाही, नोकऱ्या जातील, पण ते दादांत खोटं होतं. ते अचानक गेल्यानंतर थोडा मधला काळ अडचणीचा गेला. पूर्ण वेळ कुणाला सरकार चालवता आलं नाही. फार कमी वेळ देवीगौडांना मिळाला, एके गुजरांना मिळाला, चंद्रशेखरजींना मिळाला, चरण सिंगांना मिळाला. त्याच्या संदर्भात ते आपण पाहिलं. परंतु त्याच्यानंतर वाजपेयी साहेबांचं पण नेतृत्व आलं. सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारं अशा प्रकारचं नेतृत्व होतं. त्यांनी माझ्या माहितीप्रमाणे 6 वर्ष या देशाचं नेतृत्व केलं. आपल्या एवढ्या मोठ्या महाकाय देशाला, शेतीप्रधान देशाला एक मजबूत नेता असावा लागतो. त्याच्यानंतरच्या काळामध्ये पी.व्ही. नरसिंहरावजी आले, तेव्हा तुम्हीच मला खासदार केलेलं होतं. त्याच्यानंतरच्या काळामध्ये वाजपेयी आले, त्याच्यानंतरच्या काळामध्ये डॉक्टर मनमोहन सिंगजी आले. परंतु त्यांचा स्वभाव थोडासा वेगळा होता, कारण त्यांनी आरबीआय गव्हर्नर म्हणून काम केलेलं होतं. प्रशासनामध्ये उत्तम पद्धतीनं काम करून खुली आर्थिक व्यवस्था कशी असती हे जगाला दाखवून दिलं. आणि त्याच्यातून त्यांचाही कारभार 10 वर्ष आपण पाहिला. परंतु ते बोलायचे कमी. ते त्या ठिकाणी आपली भूमिका मंत्रिमंडळामध्ये करून घ्यायचे. परंतु प्रत्येकाचा स्वभाव असतो. आता इथं पण बसणारे सगळेच काही बोलणारे फरडे वक्ते नाहीत. काही कमी बोलतात, परंतु काम वेगळ्या पद्धतीनं काम करतात. काही बोलतातही चांगलं, कामही उत्तम करतात. अशा पद्धतीनं मनुष्य स्वभाव असतो. त्याच्यानंतरच्या काळामध्ये नरेंद्र मोदी साहेब आले, गुजरातचे मुख्यमंत्री होते. पहिल्यांदा मी पण त्यांना त्याच्यामध्ये विरोध केला, हे तुम्हालाही माहिती आहे. परंतु त्यांची 5 वर्षाची कारकीर्द बघितली, त्याच्यानंतर दुसरी कारकीर्द बघितली, दुसऱ्या टर्मची. मित्रांनो, 9 वर्षामध्ये ह्या आपल्या चंद्रयान 3च्या यशामध्ये जसं इस्रोच्या संस्थेचं, शास्त्रज्ञांचं, तंत्रज्ञानांचं, इंजिनियरचं, संशोधकांचं, देशवासियांचे कष्ट आहेत, तशा पद्धतीनं त्यांच्या मागं मजबूत नेता या नात्याने स्वतः नरेंद्र मोदी साहेब उभे राहिले. ते पाहताना जर यदा कदाचित चांद्रयान उतरताना काही घडलं असतं तर ते साऊथ आफ्रिकेमध्ये असताना ते पाहत होते. आणि उतरल्या पहिला त्यांनी तिथं तिरंगा फडकवला आणि या सगळ्यांचं कौतुक केलं. साहजिकच जगाच्या एकंदरीत सगळ्या देशामध्ये आपली मान एकदम ताठ झाली, किंवा हा भारत देश कुठे गेलाय. नुसतं तिथपर्यंत नाही, आता स्वतः नरेंद्र मोदींनी सांगितलंय की आपण भारताची अर्थव्यवस्था जगातल्या टॉप 10 अर्थव्यवस्थेमधनं 5व्या क्रमांकावर आलेली आहे. आता ती त्यांना 3ऱ्या क्रमांकावर न्यायची. म्हणजे कुठं देशामध्ये जेवढे देश आहेत त्याच्या 3ऱ्या क्रमांकावर भारत गेला पाहिजे. आणि ते जात असताना $5 ट्रिलियन अशा पद्धतीनं त्याच्यात पुढे जाण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आणि हे सगळं बघत असताना माझ्या लक्षात आलं की त्या $5 ट्रिलियन देशाची अर्थव्यवस्था करत असताना, ते उद्दिष्ट गाठत असताना, देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि महाराष्ट्र हा $1 ट्रिलियन पर्यंत गेला पाहिजे. ते लक्ष आपल्याला गाठायचंय. ते लक्ष गाठत असताना ह्याच्यातून तुम्ही म्हणाल काय हे सांगतो 1 ट्रिलियन आणि 5 ट्रिलियन, काहींच्या डोक्यावरून जाईल. परंतु $1 ट्रिलियन म्हणजे 82.66 लाख कोटी एवढे अर्थव्यवस्थेचं लक्ष आपल्याला महाराष्ट्रात गाठायचंय. आणि त्याच्या 5 पट देशाचं आपल्यासह झालं पाहिजे. ह्याच्यातून काय होणार आहे? कृषीला चालना मिळणार आहे, उद्योगांना चालना मिळणार आहे, अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे, व्यापाराला चालना मिळणार आहे, उत्पादन वाढणार आहे.
IT क्षेत्राचा विकासावर ह्याच्यातनं भर दिला जाणार आहे आणि हे सगळं करण्याच्या करता ही तरुण शक्ती जी आहे, तरुण पिढी जी आहे, आपल्याकडे सगळ्यात जास्त युवा शक्ती आहे, जगात कुणाकडे नाहीये एवढी युवा शक्ती आज भारतामध्ये आहे. आपण 140 कोटीला पोहोचलोय, त्याच्यात जगात पहिला नंबर आहे लोकसंख्येत. चायनालाही मागे टाकलं, ऐकली का नाही केली. परंतु आता तिथं आपल्याला ही बाकीची जी काही उद्दिष्ट आहेत ती गाठायची आणि हे सगळं करण्याकरता मजबूत असं नेतृत्व असावं लागतं. तुम्ही मला सांगा, मी आज त्या सरकारमधला एक घटक म्हणून बोलत नाही, एक भारतीय नागरिक म्हणून बोलतो. ह्या 8-9 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर नॅशनल हायवे झाले की नाही? झाले. कधी पाठीमागच्या काळात एवढे हायवे झाले नव्हते. मोठ्या प्रमाणावर रेल्वे वेगवेगळ्या भागात गेली की नाही? आज जवळपास 25,000 कोटी रुपये चांगले रेल्वे स्टेशन करायला दिलेले. परवाच कार्यक्रम झाला, त्याच्यात माझा कुर्डी आलंय, त्याच्यात माझं वडगाव मावळ आलंय आणि त्याच्यात माझं दौंड आलंय, पुणे जिल्ह्यातलं. राज्यातले अनेक आहेत. आज 40 कोटी एका कुर्डी सारख्या रेल्वे स्टेशनला खर्च होणार. चेहरामोहरा बदलेल की नाही? आज मेट्रो जी आलेली आहे, अजून आपण त्या मेट्रोत बसत नाही, अजून कमी स्टेशन आहेत. त्याच्यावर पिंपरी चिंचवडकर थोडंफार वाढदिवस वगैरे साजरे करायला सहज बगुचरी चक्कर मारून म्हणून जात आहेत, अजून रोज जात नाहीयेत. परंतु ती पूर्ण क्षमतेने सगळी स्टेशन घ्यायला लागल्यावर निश्चितपणे तुम्ही जाल. एकदम एअर कंडिशन मध्ये वेळेत दरवाजे बंद होणार, ढकलाढकली नाही, काही नाही, सगळ्यांना सेफ जाता येता येणार आहे. त्याच्यामुळं प्रवासाचे आपली अडचण त्या ठिकाणी दूर होणार आहे. त्याच्यामध्ये वाहतुकीची कोंडी सुटणार आहे. आपल्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचा विमानतळ अनेक ठिकाणी करायचे. तुम्ही बघा, पूर्वीचा मुंबईचा विमानतळ कसा होता आणि आता कसा झाला. तुम्ही कधी दिल्लीमध्ये, बेंगलोरमध्ये, हैदराबादला कुठेही गेला तर अक्षरशः परदेशात देशातल्या पेक्षा चांगले विमानतळ आपले भारतातले होत आहेत. मोठे मोठी वेगवेगळ्या विमान कंपन्या विमानं आणतायत. आता मला आठवतं, मी राजकारणात आलो तेव्हा पुण्यातनं एकच विमान 10:30ला यायचं आणि 11ला जायचं, मुंबई टू पुणा. आज पुण्यातनं काही लाख लोक हे जा-ये करत असतात. परंतु ते डिफेन्सचं विमानतळ आहे, दुसरं विमानतळ आपल्याला करायचंय, जेणेकरून 2 धावपट्ट्या करायच्या, लँडिंग आणि टेक ऑफ. हे केल्यावर मोठे मोठे उद्योगपती येतील. गुंतवणूक झाल्यानंतर तरुणांच्या हाताला रोजगार मिळेल. आपण आता वेगवेगळ्या प्रकारची भरती चालू केलेली आहे, त्याच्यात पारदर्शकता आलेली आहे. आपण घरांचा कार्यक्रम इंदिरा आवास, पंतप्रधान आवास योजनेचा त्या ठिकाणी राबवतोय. परवाच घरांच्या चाव्या देण्याचा कार्यक्रम झाला. अजूनही इकॉनॉमी विकास सेक्शनच्या करता मागे जसा आपण कार्यक्रम केला तोच कार्यक्रम अधिक गतीने आपल्याला पुढे न्यायचा आहे. पिण्याच्या पाण्याच्या संदर्भामध्ये व्यवस्थितपणे गळती ही बंद करून आपल्याला नियमित दाबाने कसं माझ्या आया बहिणींना, नागरिकांना पाणी देता येईल ह्याबद्दलची कामं आपल्याला सगळ्यांना करायची. हे सगळं होत असताना स्मार्ट सिटीच्या माध्यमातून देखील आपण त्या बाबतीमध्ये कामं करतोय. पोर्ट, मोठी मोठी पोर्ट आपण त्या ठिकाणी करतोय. वाढवणचा पोर्ट देखील आपण करणार आहोत. इतर पण जेटे आपण डेव्हलप करतोय. आता इलेक्ट्रिक, आजच आमची चर्चा झाली. मला मगाशी बाबा भेटला होता, मला अजित आणि बाकीचे सगळे सांगत होते आपल्याकडे ऑटो रिक्षा चालवणारा वर्ग मोठा आहे. रेकॉर्डवर 15,000 रिक्षा आपल्या पिंपरी चिंचवड मध्ये चालतात. अनधिकृत अजून काही चालत असतील तर माहित नाही, परंतु 15-20 हजार रिक्षा आता 1,500 रिक्षाला, जसं पूर्वी पेट्रोलचं एक किट देऊन आपण CNG वर त्याला केलं आणि त्यांचा फायदा करून दिला, प्रदूषण कमी केलं, तसं आता CNGचं काढून आता इलेक्ट्रिक व्हेकल करायचंय. म्हणजे चार्जिंग करून ती रिक्षा चालणार, त्याच्याच घरी चार्जिंग करायची किंवा चार्जिंग स्टेशन आपण निर्माण करणार. त्याचा खर्च कॉर्पोरेशन करेल. प्रायोगिक तत्वावर 1,500 रिक्षा आपण घेतोय.
एकदा ते सक्सेस झालं की मार्च मध्ये नवीन बजेटमध्ये जास्तीच्या आपण रिक्षा घेऊ आणि तुम्हालाही जाताना टरटर टरटर टोटोर आवाज नाही, काही नाही. चालणाऱ्याला मागणं रिक्षा काली का नाही कळणार पण नाही इतकं ते, कारण ते इलेक्ट्रिक आहे. त्याच्यामुळं प्रदूषण कमी होणार. आज आपलं प्रदूषण पुण्याचं वाढलेलं आहे. एकेकाळी मध्यमवर्गीयांचं अतिशय विद्येचं माहेरघर, सांस्कृतिक कामाचं माहेरघर असं पुण्याचं ओळख, परंतु तेही आपल्याला सुधारायचंय. त्याच्या जोडीला आपल्याकडे प्रदूषण वाढलंय, आपलाही सुधारायचंय आणि म्हणून आता त्या रस्त्याने आपण जातोय. तुमचा जो कचरा निघतोय त्या कचऱ्यातनं आता वीज आपण तयार करतोय. आजच मी अधिकाऱ्यांना फोन करून ते लवकर त्याचं कनेक्शन वगैरे द्या. त्याच्यातनं 15 मेगावॉट एवढी वीज तयार होणार आहे. ह्याच्या आधी कुणी म्हटलं होतं का की आपला निघणारा 700 मेट्रिक टन कचरा हा त्याच्यामध्ये त्याची विल्हेवाट लावली तर त्याच्यातनं वीज तयार होऊ शकते. जसं पाण्यातनं वीज तयार केली जाते, वाऱ्यावरून वीज तयार केली जाते, सूर्यावरून वीज तयार केली जाते, तशा पद्धतीनं कोळशातनं वीज तयार केली जाते, बगॅसमधनं वीज तयार केली जाते, न्यूक्लिअर मधनं वीज तयार केली जाते. तशा पद्धतीनं हा प्लांट आपण लावलेला आहे. त्याच्यातून बीओटी तत्वावर आहे. त्याच्यात जी गॅप असती ती गॅप 50 कोटी रुपये आपण भरलेली आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही दिलेला टॅक्स नागरिकांनी तो सत्कारणी लागावा. कुठेही वेड्यावाकडे खर्च होता कामा नये. मध्ये जर काही चुका झाल्या असतील तर त्याची पुनरावृत्ती होता कामा नये. ह्याबद्दलची काळजी चांगले आपण आता आपलं पूर्वीचं महानगरपालिकेचं कार्यालय ते कमी पडतं. त्या काळामध्ये त्यावेळेसच्या लोकांना वाटलंही नसेल की हे पुढे कमी पडेल. आता अतिशय सुंदर अशी देखणी इमारत आपण करतोय. तेही काम 3 वर्षामध्ये होणार आहे. ह्या शहराचा चेहरा मुद्दा बदलण्याच्या करता फ्लायओव्हर असतील, उद्यान असतील, फॉरेस्टच्या जमिनी आपल्या हद्दीतल्या घ्यायच्या आणि त्याच्याबद्दल फॉरेस्टला ताडोबाचं जंगल आहे, व्याघ्र प्रकल्प, त्या व्याघ्र प्रकल्पाला लागून असणारी जमीन त्यांना घेऊन द्यायची आणि ती व्याघ्र प्रकल्पात अंतर्भाव करायचा आणि त्याच्या बदल्यात इकडची त्यांच्या जमिनी घ्यायच्या. असं एक नवीन आपण काम हातामध्ये घेतोय. त्याच्यातून पण आपल्याला उद्यानं करता येतील, ग्रीनरी वाढवता येईल. त्याच्यातून अजून काही आपल्या मूलभूत गरजा त्या आपल्याला वाढवता येतील. आणि आता केंद्र सरकार, राज्य सरकार साधारण एका विचाराचं असलं तर कामं झटपट होतात. ह्याचा मी अनुभव घेतलेला आहे. ज्यावेळेस वेगवेगळ्या विचाराची सरकार असतात तेव्हा काय होतं तेही मी अनुभवलेलं. मी सत्तेकरता गेलेलो नाहीये, मी कामाकरता, समाजाला न्याय देण्याकरता, जातीय सलोखा ठेवण्याकरता, समाजातले भीती जर कुणाच्या मनामध्ये डोकावत असेल तर ती दूर करण्याच्या करता, निगरगट्टपणे काम करणारे जर कोणी असतील, रात्रीत येऊन कोणाच्या मोटरसायकल जाळायच्या, काचा फोडायच्या, कोयता गँग, फलानी गँग, नामकी गँग, त्या सगळ्या गँगचा बंदोबस्त करण्यासाठी, वेळ पडली तर त्यांना मोका लावण्यासाठी, ह्या सगळ्या कायदा सुव्यवस्था सुरक्षित राहण्यासाठी, माझ्या आया बहिणींच्यावर कुठं अन्याय अत्याचार होता कामा नये याकरता त्या पदाचा, त्या सत्तेचा वापर करण्यासाठी आणि माझ्या पिंपरी चिंचवडच्या परिसरातली गोरगरिबांची मुलं जी महानगरपालिकेच्या शाळेमध्ये जातात, ज्यांची ऐपत बरी आहे त्यांची मुलं इंग्लिशमध्ये शिकतायत, सीबीएसई स्कूलला जात आहेत आणि आमचे मुलं मात्र गरिबाची त्या शाळेत जात आहेत. मी आजच सांगितलं की टप्प्याटप्प्याने ह्याही शाळा सीबीएसई स्कूल करा. त्याच्यामध्ये कसं करायचं, काय करायचं हे संजोग, प्रशांत, आपला अजित, विलास, अण्णा सगळे ऐकायला होते. मी तुम्हाला ते जास्त सांगत नाही, मी त्यांना ते सांगितलेलं आहे. कारण उद्याच्याला दुनियेच्या बाजारपेठेमध्ये आपल्या मुलांनी मुलींनी कुठेही ताटवानीने जाण्याकरता त्याचा इंग्रजी पण उत्तम असलं पाहिजे, त्याची मराठी मातृभाषा पण उत्तम असली पाहिजे. त्याकरताच आपण काम करतोय. कृपा करून कुणी असा मुद्दा काढू नका, आता बघा मराठीचं शिक्षण दिले सोडून इंग्रजी शिकवायला निघाला आहे. ते गरजेचं आहे.
मराठी पण गरजेचं आहे, पण हे पण गरजेचं आहे. आणि त्या गरीबाला त्याची परिस्थिती नसते म्हणून त्याच्या ज्याची जास्त फी असतील त्या शाळेत टाकता येत नाही. अशी आपण स्कीम मुंबई महानगरपालिकेला राबवलेली आहे. काही शाळा आपल्या पण काही संस्थांनी इंग्रजी माध्यमाच्या केल्यात, काही केल्या, आता अजून आपल्याला करायच्या. हे का आपण करतोय? किती पण तरुण तरुणी शिकून उद्याच्या काळामध्ये त्यांना छोटा मोठा व्यवसाय करायचा म्हटलं तर करता आला पाहिजे. अशा अनेक गोष्टी आहेत. आता आम्ही संजय गांधी निराधारचे पैसे पूर्वी 600 होते, नंतर 1000 केले, आता 1500 केले. श्रावण बाळाची रक्कम वाढवली. महिलांना त्या बाबतीमध्ये प्रवास करायचा म्हटलं तर 50% एसटीला तुम्हाला आता तिकीट काढावं लागणार आहे. आता अमिनाताई घरातलं काम निघालं की मोहम्मदबाईला म्हणायचं घरी बस, तू ये जेजुरीला चालला तर फुल तिकीट मिळणार आणि मी चालली की अर्ध तिकीट, पैसे अर्धे वाचणार आहे, तर मी जाते आणि मी काम करून येते. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, पण सांगायचं तात्पर्य त्याच्या संदर्भामध्ये हे आहे. आता विलास कुठं विलास निघाला कुठं देवाधर्माला, तर मोहिनी सांगेल तू बस, तू तिरुपतीला गेला तर 10,000चं तिकीट बसतंय आणि मी गेले की 5,000 असं बसनी गेले तर त्याच्यावर ही घरी घर राखत बसेल. अशा पद्धतीने त्यातला गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु सांगायचं तात्पर्य तुम्ही महिलांनी तुमच्या लेकीकडे जायचं, सुनेकडे जायचं आणि काही मित्र परिवाराकडे जायचं तर जाता येऊ शकतं. आणि म्हणून तिथं तेवढी तिथं तुम्हाला सूट दिलेली आहे. अशा अनेक गोष्टी 75 वर्षाच्या वयाच्या लोकांना तर वरच्या. बबनराव 6 किती महिन्यांनी 75 पुरी आहे, पुढच्या वर्षी झालं ते झालं की गड्याला फुकटच एसटी आहे, कुठंही फिरा. नाही आधी लयच पुढे चाललंय. बरं विमानच म्हणताय, नाही तर चंद्रयान फुकट करा 75 वर्ष. अरे पट्टे दत्तोबा, सुरेखाताई आली नाही वाटतं आज. आली आली सुरेखाताई, जरा दाब त्याला दाब. मित्रांनो, सांगायचं तात्पर्य माझं एवढंच आहे की समाजातल्या गरीब घटकाकरता, वंचित घटकाकरता, दुर्लक्षित घटकाकरता, इतरांच्या बरोबरीनं आणण्याच्या करता आज करोडो रुपयाचा पैसा राज्य सरकारच्या तिजोरीतनं आपण खर्च करतोय. कांद्यासारखं संकट आलं तर 2 लाख मेट्रिक टन कांदा आपण 24 रुपये 10 पैशांनी खरेदी करतोय. त्याच्यातनं शेतकऱ्यांचं भलं व्हावं. काही जण राजकारण करतात. आज पण मी प्रेस घेतली तेव्हा हे अमकं असं म्हणलं, तमकं तसं म्हणलं. हे म्हणलं मला काही म्हणायचं नाही, मला काम करायचंय, मला राज्याचा विकास करायचा, मला जातीपातीचं नात्या गोत्याचं राजकारण करायचं नाही. आज देशामध्ये जे नेतृत्व आहे त्या नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला आपला राज्याचा विकास करून घ्यायचा आहे. आपल्याला आपला मराठी भावना पण सोडायचा नाही, अस्मितेला कुठं धक्का नाही लागला पाहिजे, ही पण आपली भूमिका त्या ठिकाणी आहे. आणि त्याच्यामुळं कुणी जर सांगत असेल की बाबा इथं असं होईल तसं होईल, काही तुम्ही घाबरू नका. आम्ही सगळेजण त्या मंत्रिमंडळामध्ये आहे, काही होणार नाही. आज मुद्दामून काही जणांना ते पावत नाही आणि बा हे इतक्या पद्धतीनं पुढे चालले. आज पण देशातल्या लोकांना विचारलं तर 65% लोक म्हणतात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले पाहिजेत. अशा प्रकारचं, कारण देश जसं तुमच्या कुठल्याही घरात एक मजबूत जर कारभारी असेल तर घर व्यवस्थित चालतं. जर 4 दिशेला 4 लोक असले तर त्या घराचा खेळखंडोबा व्हायला वेळ लागत नाही. त्या वॉर्डात पण जर घर एकी असली तर लोक म्हणतात नगराव त्याच्या नादी लागेल, त्यांच्यात एकी फार ठोकूनच काढतील आपल्याला, असं बोललं जातं. म्हणजे काही एकी असणाऱ्यांनी ठोकाठोकी करायची नसते, नाहीतरी म्हणेल सरळ ठोकून काढतो म्हणतात. असं मला तुम्हाला त्याच्यामध्ये सांगायचंय. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की खूप काही गोष्टी तुम्हाला त्या बाबतीमध्ये सांगण्यासारख्या आहेत. अरे होय रे बाबा, जरा दमानी दमन लय फास्ट चाललं रे होतो.
ऍक्सिडेंट होईल बाबा. निगडी करता घेण्याच्या करता मी आज तुम्हाला सांगतो, त्याकरता आपला जो हिस्सा असेल तो महानगरपालिका भरेल. राज्य सरकारचा हिस्सा अर्थमंत्री म्हणून मी आजच जाहीर करून टाकतो, तो भरायला मी तयार आहे. आणि केंद्राचा हिस्सा मी केंद्रातल्या नेतृत्वाकडे जाऊन मोदी साहेबांना किंवा अमित भाईंना सांगून त्यांचाही त्या ठिकाणी घेऊ आणि ती पण मेट्रो करू. आपल्याला निगडीपासून थेट तिकडं कात्रजचाच घाट दाखवायचा आहे. तर हे लक्षात ठेव. तर अशा पद्धतीनं जायचं. ती जाताना मध्ये शिवाजीनगरला तिथून ऍग्रिकल्चर कॉलेजला तिथं टनेल मध्ये शिरेल, तिथून बोगद्यातनं स्वारगेटला येईल आणि बोगद्यातनच कात्रजला जाईल. आणि जिथं बोगदा करण्याशिवाय गत्यंतर नाही तिथं बोगदा, जिथं एलिव्हेटर करावी लागेल तिथं एलिव्हेटर, आणि जिथं त्या ठिकाणी जमिनीवर नेता येईल तिथं जमिनीवर. अशा प्रकारे आपण ती मेट्रो करतोय. तिकीट पण मर्यादित ठेवतोय. आपण PMLच्या बसेस पण आता इलेक्ट्रिक व्हेकल करतोय, एअर कंडिशन. आपण आता एसट्या देखील काही हजार बसेस आपण आता इलेक्ट्रिक व्हेकल करतोय. ते पण आपलं काम चाललेलं आहे. आणि रस्ते पण प्रशस्त मोठे त्या ठिकाणी करतोय. आज पण अनेकांनी वेगवेगळे मुद्दे काढलेत, त्याही संदर्भात माझी साधक बाधक चर्चा झालेली आहे. आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातनं जेवढे काही हॉस्पिटल आणि त्याच्यातनं सुविधा दिल्या गेल्या पाहिजेत, मग थेरगावचं हॉस्पिटल असेल, मोसीचं हॉस्पिटल असेल, आमचं भोसरीचं हॉस्पिटल असेल, आमचे अनेक, आमचं YCM असेल, वेगवेगळ्या भागातली अनेक हॉस्पिटल ती पण चांगल्या पद्धतीने करून तिथं पण गोरगरिबाला, मी मागाशी सांगायचं राहिलो, तुमचा इन्शुरन्स आम्ही उतरवलाय. 5 लाखापर्यंत त्या कुटुंबाला औषध पाण्याचा खर्च आम्ही जे दवाखाने दाखवले त्या दवाखान्यामध्ये तुम्हाला फ्री मिळणार आहे. आता त्याच्यात पण परवा कॅबिनेटमध्ये आम्ही ते आणखीन दवाखाने ऍड चांगले जे मोठे मोठे बेड्स त्याच्यात आहेत ते करायचं आपण ठरवलेलं आहे. आपल्या महानगरपालिकेच्या एका हॉस्पिटलला कॅन्सरचं पण युनिट आपण काढतोय. का तर कॅन्सरचं प्रमाण वाढलंय. वेगवेगळ्या प्रकारच्या व्यसनामुळं ते व्यसनं सोडली पाहिजेत, निर्व्यसनी राहिलं पाहिजे. परंतु ज्यांना आहेत त्यांना कॅन्सर होतं, त्यांनाही व्यवस्थित वेळेवर उपचार झाले पाहिजेत. म्हणून त्याही बद्दलचं आपलं काम चाललेलं आहे. आम्ही ससूनला पण मोठ्या प्रमाणावर खर्च केलेला आहे. आज मला सांगितलं की YCMला जे अत्यावश्यक सेवा असते, जे ICU असतात, तिथं चांगले डॉक्टर, शिकाऊ नाही चांगले ते दिले पाहिजेत. मी आजच आयुक्ताला सांगितलं आणि आज सगळ्यांना सांगितलं की हे आजच्या पुरतं नाही, आम्ही वरचीवर आढावा घेणार, त्याच्यात बदल झालेला दिसला पाहिजे, त्याच्यामध्ये कुठेही अडचण येता कामा नये. तुम्हाला केंद्राची राज्याची अडचण आली मला सांगा, मी ते दूर करेन. राज्याच्या अडचणीच्या करता मी एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांची मदत त्या ठिकाणी घेईल. अशा पद्धतीनं मित्रांनो आपल्याला त्या ठिकाणी काम करायचंय. असे हे देखील आपल्याला मी आवर्जून त्या निमित्तानं सांगू इच्छितो. एकंदरीतच सर्व घटकांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल चाललेली आहे. पंडित गवळींनी संरक्षण खात्याचा रेड झोन, ते 91 पासून रेड झोनचा प्रश्न आहे. अनेक संरक्षण मंत्री झाले परंतु सुटला नाही, कारण त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी आहेत. परंतु पुन्हा आताच्या सरकारमधल्या प्रमुखांनी यांच्याशी बोलून त्याच्यातनं मार्ग काही काढता येतो का. जसं मध्ये अमित भाईंनी आमचा 20 वर्षाचा इन्कम टॅक्स, त्या जास्त साखरेचा उसाचा दर दिला म्हणून जवळपास 9.5-10 हजार कोटीचा इन्कम टॅक्स साखर कारखान्याच्या डोक्यावर होता, तो दूर करण्याचं काम माग 20-25 वर्ष मी प्रणव मुखर्जींना जाऊन भेटलो, त्यावेळेस मी AK अँथोनींना जाऊन भेटलो, त्याच्या संदर्भातले अर्थमंत्री यांना त्यांनी P चिदंबरम साहेबांना जाऊन भेटलो, जे अर्थमंत्री झाले त्या सगळ्यांना जाऊन भेटलो, परंतु तो सुटला नाही. तो आता मात्र परवा सुटला, तुम्ही पेपरला वाचला असेल. अशा पद्धतीनं जे अडचणीचे प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या करताच तुम्ही म्हणाल की काय याला सत्ता कशाला पाहिजे, तर काम करायला पाहिजे. काम त्याच्याशिवाय होत नाही.
आणि आज देशामध्ये जे मजबूत नेतृत्व आहे, जे जगाने त्या नेतृत्वाला मान्य केलेलं आहे. तुम्ही पहा, अमेरिकेमध्ये जाऊ द्या, तिकडे कुठं लंडनला जाऊ द्या, कुठेही जाऊ द्या, एवढ्या उत्साहाने लोक स्वागत करतात की न बोललेलं बरं. अशा प्रकारे इतकी मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता फार कमी व्यक्तींना लाभलेली असते. आता ही 12.5% परतावा ही तर आपल्या 5वीलाच पुजलाय. त्याच्या संदर्भामध्ये इतक्या लोकांनी त्या 12.5% वाल्यांनी आपल्या जमिनी दुसऱ्याला देऊन टाकल्यात. तुम्ही जर काढलं ना रेकॉर्ड, एक 25 वर्षापूर्वी कुणाच्या नावावर होतं आणि आता कुणाच्या नावावर आहे. मी पण याचा खूप अभ्यास केला. रामकृष्ण मोरे साहेबांच्या पासून तेही म्हणायचे 12.5% परतावा आम्ही देणार. आम्ही पण निवडणूक आले की म्हणायचो लक्ष घालणार. मत घेतल्यानंतर म्हणायचं चालू आहे, काम चालू आहे. परंतु याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या. परंतु काय होतं, धोरण ठरवताना सगळ्यांच्या करता ठरलं जातं. मी आता हे नगर विकास खातं आपल्या एकनाथराव शिंदेच्याकडे आहे, पण मी त्याही संदर्भामध्ये प्रयत्न त्या ठिकाणी करेन. आणि मित्रांनो, तुम्हालाही मला माहिती आहे, मगाशी शमनताई पठाण पण म्हणल्या की अजित पवार दिलेला शब्द पाळणारा माणूस आहे. मला एकदा कळलं ना की हे होणार काम आहे, तर मी तिथं सांगतो होणार आणि त्याचं करूनच देतो काम. परंतु कुठल्या पुणे मुंबईची टोल नाक्याची रक्कम वाढवली. तू जरा जुन्या पुणे मुंबई रस्त्याने ये, म्हणजे मग ती कमी पडेल. आता मला सांगा, हजारो कोटी रुपये ज्यावेळेस खर्च केले जातात, जर कर्ज काढून हे टोल रोड केले नसते तर आमच्या हवेतीत तर चांगले रस्ते झालेच नसते. कर्ज काढून आपल्याला हे करावे लागतात. त्याच्यामुळे कर्जाचा हप्ता देण्याच्या करता टोल हा द्यावा लागतो. आपण आपल्या राज्य सरकारचे खूप टोल कमी केलेले. आपल्याला भारत सरकार म्हणतंय की हे रस्ते तुमच्या भागात करायचे आहेत. नितीन गडकरी मजबूत नेता तिथं बसलेत, ते देतात आपल्या राज्याला झुकतं माप. मग ते करायचे म्हटलं तर आता किती जणांनी बघितलं मला माहित नाही. तुम्ही काहींनी पाटस रोडनी बारामती नंतर इंदापूरला आता पालखी मार्ग चाललाय. एवढा मोठा पालखी मार्ग आहे की लोक म्हणतात याच्यात काही विमान उतरायचं का काय, एवढा मोठा पालखी मार्ग आहे. आता एवढा खर्च जर बजेटमध्ये करायचं तर मीच आता बजेट मांडणार आहे. बजेट 6 लाख कोटीचं आणि एक एक रस्ता 1 लाख कोटीला जातो. आता आपला रिंग रोड पुण्याचा जवळपास 40-50 हजार कोटी रुपये लागतात. कशाला म्हणतात 40,000-50 हजार कोटी? बर, महाराष्ट्राचा अर्थसंकल्प करत असताना एकट्या पुण्याचा रिंग रोड करून चालणार आहे का? कोस्टल रोडचं काम चाललेलं आहे, समुद्रातलं रोड करायचं काम चाललेलं आहे. आता खोपोली पासून वर तुमचा अर्धा तास वाचावा म्हणून लोणावळ्याच्या तिथनं ते दरी इतकी खोल आहे, तिथनं फ्लायओव्हर करायचं आणि बोगदा काढून तुम्हाला इकडे आणायचं. त्या सिंहगड इन्स्टिट्यूटच्या पुढं काम चाललंय की नाही? पैसा लागतो. लोकांची मानसिकता झालेली आहे. उद्याच्याला जर तुमचा वेळेची बचत झाली, इंधनाची बचत झाली, तर थोडासा टोल देण्याची मानसिकता ठेवली पाहिजे. हे इथंच नाही, जगात हे चाललेलं आहे. आम्हाला ज्यावेळेस बाहेर जाण्याची संधी मिळते आम्ही तिथं बघतो, तिथं सगळ्यांना टोल द्यावा लागतो. सर्वांना, प्रत्येक नागरिकाला, पंतप्रधान असो नाहीतर मुख्यमंत्री असो, आपल्याकडे सवलत आहे. आमदार सवलत, खासदार सवलत, मंत्री सवलत, महाराष्ट्र शासनची वाहन सवलत, अँब्युलन्स फायर ब्रिगेड सवलत, पण त्याला दिलीच पाहिजे कारण ते महत्वाचं आहे. अशा पद्धतीनं आहे. आणि मित्रांनो, तरी देखील तुम्हीची म्हणजे मी तुमचं म्हणणं कुठं असं त्याला टंगळमंगळ करत नाही किंवा दुर्लक्षित करत नाही. जरूर त्याचा आम्ही विचार करू. जिथले टोल वसूल करून त्या रोडचे पैसे फिटलेले असतील तर तिथला टोल काढायला पण हरकत नाही. मध्ये काही आम्ही मागच्या वेळेस काढलेले पण आहेत. पनवेलच्या पुढे आला की बघा तो टोल काढून टाकलाय, पूर्वी होता तो टोल काढलाय. असे काही काही टोल आपण काढलेले. अशा प्रकारचं मित्रांनो आपल्या सगळ्यांचं काम चाललेलं आहे. आपण सगळ्यांनी मजबूतीनं इतर राष्ट्रवादी लोकसभा आणि विधानसभेला आपण महायुतीच्या तर्फे लढणार आहोत. आपल्याकडं पक्ष आणि चिन्ह आहे. आपल्याला त्याच्या संदर्भामध्ये
तुमच्या मनात येईल की जिल्हा परिषद, तालुका पंचायत, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायतीचं काय? पूर्वी काँग्रेसच्या बरोबर आपली आघाडी असताना जी परिस्थिती होती ती राहील. त्या त्या जिल्ह्यातल्या, शहरातल्या लोकांनी ठरवायचं की तुम्हाला युती करायची, तुम्हाला एकट्याच्या ताकदीवर तुम्ही निवडून यायला अशी खात्री असेल तर करू नका. तुम्हाला वाटलं की मताची विभागणी न होता आपल्याला युती केली पाहिजे तर करा. हे अशा पद्धतीचं आहे. तेव्हा तिथं आपलं आपलं काम चालूच ठेवायचंय. इलेक्शन सुप्रीम कोर्टाने सांगितलं की तानाजीराव खाडे इलेक्शन लागलेत, तू फक्त बारीक हो, जरा फार जाड होत चाललेला. त्याच्यामध्ये त्या इलेक्शन सुप्रीम कोर्टात मॅटर आहे, ते पण का गेले हे सांगतो. मीच त्यावेळेस सरकारमध्ये होतो. शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि सर्वसाधारणला सगळ्यांना आरक्षित जागा होत्या. ओबीसीच्या जागा काढल्या होत्या. ओबीसी मध्ये देखील मोठा घटक आहे, त्यांना लोकप्रतिनिधीपासून वंचित ठेवणं आम्हाला योग्य वाटलं नाही. म्हणून आम्ही कायदा केला, म्हणून आम्ही अध्यादेश काढला, हायकोर्टात गेलो, काही लोक सुप्रीम कोर्टात गेली. सुप्रीम कोर्टामध्ये सध्या तानाजी मॅटर चालू आहे. शेवटी आपल्यामधली घटना अशी आहे की आम्ही आमचं काम करायचं कायदे मंडळांनी, पत्रकारांनी त्यांचा स्तंभ सांभाळण्याचं काम करायचं, न्याय व्यवस्थेनी सगळ्या देशातल्या जनतेला न्याय देण्याचं काम करायचं, आणि नेव्ही, मिलिटरी आणि त्या बाबतीमध्ये एअरफोर्स यांनी आपलं संरक्षण करण्याचं काम, आपल्या भारत मातेचं रक्षण करण्याचं काम, आपली सीमा सुरक्षित ठेवण्याचं काम ते त्या ठिकाणी करायचंय. काही काही लोक आज म्हणजे नरेंद्र मोदी साहेब तर एवढं काम करतात की आजपर्यंत 9 वर्षात कधी सुट्टी घेतली आणि मोदी साहेब कुठेतरी सुट्टीला गेले कधी ऐकले? दिवाळीला देखील बॉर्डरवर जातात आणि सैनिकांच्या मध्ये दिवाळी साजरी करतात. आपण तरी आपले सण एकमेकांमध्ये साजरे करतो. सांगायचं तात्पर्य की एखाद्या व्यक्तीने एखाद्या गोष्टीला वाहून घेतल्यानंतर समाजाने देखील त्यांना भरभक्कम पाठिंबा दिला पाहिजे, कारण त्याच्यातनं आपल्या 140 कोटी भारताचं त्या ठिकाणी कौतुक होतं. मी आता मला जरा सोशल मीडियाला जाऊन काही गोष्टी पाहण्याची सवय आहे, वेळ मिळेल तेव्हा. तर पाकिस्ताननी ज्यावेळेस आपलं चंद्रयान चंद्रावर पोहोचलं, लँड झालं, त्यावेळेस पाकिस्तान मधल्या देखील काही लोकांनी जे नेहमी भारताबद्दल अपशब्द वापरतात, वाकड्या नजरेने बघतात, त्यांनी देखील भारताचं तोंड भरून कौतुक केलं. जगाने तर केलंच. मी त्या कौतुकाला फार महत्व देतो असं समजू नका, नाहीतर म्हणतील अजित पवार पाकिस्तानने केलेल्या कौतुकाचं कौतुक करतोय. झालं की ब्रेकिंग न्यूज. तर तसं काही नाही बाबा. शेवटी आपला आपल्याला अभिमान, आपला आपल्याला त्या ठिकाणी मान ताट आपली राहिली पाहिजे. आणि म्हणून सर्व घटकांना सोबत घेऊन जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पुढची पण वाटचाल सर्व जाती, धर्म, पंथ, प्रांत, भाषांच्या नागरिकांना सोबत घेऊन विकासाच्या वाटेवर आम्ही चालत राहणार आहे. राज्यात कुणावर अन्याय होणार नाही. आमच्या मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक अशा सर्व जाती धर्माच्या बांधवांना त्यांच्या हक्काचं संरक्षण त्या ठिकाणी होईल. महिलांना देखील समाजामध्ये मान, सन्मान, प्रतिष्ठा, आदर, संरक्षण, सुरक्षितता मिळेल. आणि हे सर्व करण्यात सरकारमधला एक घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वात पुढे असेल असा देखील विश्वास मी आपल्या सर्वांना देतो. आज जवळपास एवढ्या मोठ्या संख्येने सहकारी राष्ट्रवादी, भुजबळ साहेब राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून त्यांनी कशा पद्धतीनं राष्ट्रवादीला पुढे नेण्याचं काम केलं आपण बघितलेलं आहे. सगळ्यांनी आपापल्या परीनं, भुजबळ साहेब असतील, तटकरे साहेब असतील, प्रफुल्लभाई पटेल साहेब असतील, वळसे पाटील साहेब असतील, धनंजय मुंडे साहेब असतील, आणि तुम्ही पहा मंत्रिमंडळामध्ये देखील ज्यावेळेस 10 जागा, 1 जागा राहिली ती आता घेऊ लवकर, 9 जागा घेत असताना सगळ्या घटकाला प्रतिनिधित्व दिलं. मागासवर्गीय पण घेतलाय, महिला एक पण नव्हती, सुरेखाताई, अमिनाताई, त्याच्यामध्ये शांती सेन, आम्ही महिला पण घेतलेली आहे.
त्याच्या संदर्भामध्ये आपण अल्पसंख्याक मुस्लिम बांधवाला पण प्रतिनिधित्व दिलंय, आपण ओबीसी मध्ये त्यांनाही प्रतिनिधित्व दिलंय, भटक्यामध्ये त्यांनाही आपण प्रतिनिधित्व दिलंय, सर्वसाधारण मध्ये त्यांनाही प्रतिनिधित्व दिलंय, आणि सगळ्या भागाला, विदर्भालाही दिलंय, उत्तर महाराष्ट्राला दिलंय, पश्चिम महाराष्ट्राला दिलंय, कोकणाला दिलंय, त्याच्या संदर्भामध्ये जे खानदेशला दिलंय, सगळ्यांना त्या ठिकाणी प्रतिनिधित्व देण्याचं जे काही जागा असतील. अरे जरा दमानी घे ना. बर ठीक आहे तू जसं सांगतील तुझा निरोप आमच्या नेते मंडळींना देतो आणि त्या ठिकाणी ठरवतो. बस आता बस. त्याच्या संदर्भात म्हणजे आज पण आल्यानंतर मी माझ्या तरुणींचा, युवतींचा, महिलांचा, सगळ्या माझ्या बंधूंचा, मातांचा, वडीलधाऱ्यांचा उत्साह बघितल्यानंतर आणि सगळे सहकारी जीवाभावाचे बरोबर आज आहेत. तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टवरच आम्ही उद्याच्या काळामध्ये या आपल्याही शहराच्या बाबतीत, जिल्ह्याच्या बाबतीत, पुणे शहराच्या बाबतीत, या सगळ्याच बाबतीत मला बऱ्याच अजून गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, परंतु वेळ कमी आहे. परंतु पुणे आपल्या पिंपरी